मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. मी हरून सिंग. माझ्यासोबत अभय साळुंके आहेत, जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि नेते आहेत लातूरचे. नेमकं काय कारण झालं आज संपूर्ण शहर बंद आहे, निलंगा शहर? काय ती माहिती सांगा. काय आमची निवडणूक 6 तारखेला प्रोग्राम निवडणूक आयोगानं लावलेला होता आणि त्याच्या नियमाप्रमाणे चालू होती. आयोगानं त्या प्रोग्राम मध्ये दिलं होतं 25 तारखेपर्यंत अपील, कोणाचे अर्जाबद्दल काही अपील असतील तर, आणि 26ला तिकीट चिन्ह वाटप. त्याप्रमाणे आमच्या इथे एक अध्यक्षपदाचं आणि एक नगरसेवकचं अपील होतं शाहीर बंधूचं. त्या अपिलाचा निकाल अपील रद्द केलं कोर्टानं 25 तारखेला. 26ला चिन्ह वाटप झालं. प्रचार चालू होता, मतदान आज होणार होतं. काहीच अडचण नव्हती, काही रद्द करायचं कारण नव्हतं. दूरदूरवर त्यांच्या प्रोग्राम प्रमाणे कारण नव्हतं. तरी इथं भाजपला भीती वाटली पराभवाची. काँग्रेस एकतर्फी विजयाकडे कूच करत आहे हे लक्षात आल्यामुळं अजून अधिक वेळ पैशाचा खेळ करायला मिळावा म्हणून त्यांनी निवडणूक रद्द केली. याचा संताप जनतेत असल्यामुळं उत्स्फूर्तपणे काल आम्ही आव्हान केलं होतं, वंचितवाल्यांनी आव्हान केलं होतं. एका आव्हानावर कुणाला बंद कर म्हणून सांगायची सुद्धा वेळ न येऊ देता सगळ्या निलंग्यातल्या व्यापाऱ्यांनी, जनतेने उत्स्फूर्तपणे बंद पाळून त्या ठिकाणी एक या विषयाचा संताप व्यक्त केला. तुम्ही कोर्टात गेलात का या कारणावरती? आणि काल 5 वाजता घटना घडली. आमचं रात्री वकिलाशी चर्चा झाली. त्यांना सगळे कागदपत्र आम्ही पाठवले होते. अभ्यास करून सकाळी सांगतो म्हणले, पण बंदच्या गोंधळात असल्यामुळे आम्ही काही अजून त्यांना फॉलोअप घेतला नाही. आता फॉलोअप घेऊ. 1-2 दिवसात आम्ही कोर्टात. आजचा जो बंद आहे त्याचं बेनिफिट होऊ शकतो का नुकसान होऊ शकतो? 100% बेनिफिट. कसं असतंय, रावणानं ज्या ज्या काही गोष्टी रामाला हरवायसाठी म्हणून केल्या त्या गोष्टीचा रिझल्ट काय दिसला. महाभारतामध्ये कौरवांनी जे जे षड्यंत्र रचले ते षड्यंत्र उलट त्यांच्यावरच उलटले. तसं हे भाजपनं रचलेलं षड्यंत्र त्यांच्यावरच उलटणार आहे. इथली जनता 20 तारखेला भाजपचं डिपॉझिट जप्त करून काँग्रेसच्या ताब्यात नगरपालिका देणार आहे. पण काय विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही पुढे आला होता? आम्ही इथे निलंग्यामध्ये अशी परिस्थिती आहे साहेब, तुम्ही आता आला तिथं तर आमची विनंती आहे, हा प्रभाग 5 आहे, असं जा आणि सगळ्या प्रभागात गल्लीगल्लीने फिरून या. तुम्हाला जर एकदाही फील आला की आपण एखाद्या शहरात किंवा नगरपालिकेच्या हद्दीत फिरतोय असा, तर एकदा फील आला तरी 1 लाख रुपये मी तुम्हाला बक्षीस देतो. आदिवासी एरियापेक्षा बत्तर अवस्था आहे शहरात. काय विकास करणार आहात तुम्ही सर? महानगरपालिका जर नगरपालिका जर तुमच्या हाताब्यात आली तर? आम्ही ह्यांनी जी घाण करून ठेवल्या गेल्या 9 वर्षात ती घाण दुरुस्त करून एक अभिमान वाटावं प्रत्येक निलंगावासियाला. माझा निलंगा असा आहे सांगता यावं. अरे पाहुणेरावळे आलं तर चुकून चाललेत. काय शहर आहे, काय सगळे दुर्गंधी आहे तुमच्या गल्लीत म्हणून नाव ठेवलेलं. आम्ही घरात स्वच्छ ठेवू शकतो. गाव स्वच्छ ठेवायचं काम नागरिकाचं नाही ना, त्यासाठी नगरपालिका आहे. आज पाहुणेरावळ्यासमोर खाली मान घालायची वेळ आहे. तो जो अपमान आहे प्रत्येक नागरिकाचा होणारा, त्या अपमानापासून मुक्त करून एक अभिमान कॉलर पैक करून आम्ही निलंग्याच्या म्हणण्याची ताकद प्रत्येक निलंगावासियाला देणं हे आमचं ध्येय. निवडणूक आता पुढे गेलेली आहे, कशा पद्धतीने तुम्हाला तयारी करावं लागणार आहे? पुन्हा एकदा पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही सांगावं. कसं असतंय तुम्हाला सांगतो, चांगलं करायला खूप काही तयारी करायची गरज नाही. ती लोकांच्या इच्छेवर राहते आणि लोकांपुढे आम्ही विनंती केलेली आहे, आमची भूमिका मांडलेली आहे. अजून परत परत मांडू, लोकांपर्यंत जाऊ. षड्यंत्र करायला प्लॅनिंग लागते, चांगलं करायला काय प्लॅनिंग लागते? आम्ही काय प्लॅनिंग करत बसणार नाही. पण ह्यांची जी केलेली षड्यंत्रकारी प्लॅनिंग आहे त्याच्या धजिया उडवल्याशिवाय राहणार. तर तुमच्यासोबत अनेक कार्यकर्ते आहेत, माजी सभापती आहेत, सरपंच आहेत. कशा पद्धतीने या लोकांनी तयारी केली होती? काय सांगताल, कशी तयारी होती तुमची? तयारी भरपूर केली होती आणि जनता मतदान करायचं ठरलेलं आहे नगरपालिकेला. त्यात काहीच बदल होणार नाही. आता 2ला केलं काय ना 20ला केलं काय? स्थानिक लेवलला कार्यकर्त्यांना किती झटावं लागतंय, कशा पद्धतीनं त्या सगळी जमाजोड करावी लागते? आता एवढीच की डबल हायर होणार आहे, ह्याच्यात काहीच होणार नाही. निकाल निश्चितच काँग्रेस पक्षात लागणार आहे आणि ह्याच्यात काही संशय नाही. बेजारी होणार आहे. आता बेजारी तर करल्याचे पर्याय नाही, त्याला इलाज नाही. आता भाजपने रचून केलं तर त्याला नाही इलाज. आता एक त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, ही 3 पॅनल आहेत. 3 कसं 4 पॅनल आहेत. 4 पॅनेलचे भोंग्याचे ऑटो एवढा कल्लोळ उठला होता शहरामध्ये. तुम्हाला सांगतो, व्यापाऱ्याला आणि ग्राहकाला बोलता येत नव्हतं, एकमेकाला बोललेला आवाज ऐकू येत नव्हता.
कस्तुरबा प्रचार संपला, चला आता शांतता मिळेल म्हणून व्यापारी विचारत होते. अजून 10 दिवस कल्लोळ 20 दिवस कल्लोळ वाढवला. म्हणजे किती व्यापाऱ्याला त्रास आहे. आणि हिने सांगतात नव्हतं की बंदमुळे त्रास झाला. अहो बंद तर व्यापाऱ्यांनी सुस्फूर्त केलाय, पण आता जे 20 दिवस अजून गोंगाट वाढणार आहे. व्यापाऱ्याला त्रास होणार आहे त्या गोंगाटाचा, विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे अभ्यासाचा, पेशंटला त्रास होणार आहे. हे सगळं पाप भाजपचं आणि निवडणूक आयोगाचा. कशी तयारी केलेली होती कार्यकर्त्यांनी विशेषतः, आणि कशा पद्धतीने तुम्ही सगळी तयारी करून घेतली होती? आम्ही तयारी एवढी सुंदर तयारी केली होती. प्रभागामध्ये जे आमचे निरीक्षक नेमवले होते आणि त्या निरीक्षकांना त्या प्रभागाची सूक्ष्म नियोजन करून की आम्ही जीतच करून आणू अशा पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक समाजातला प्रमुख माणूस आमच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकला होता. आणि आज जे इलेक्शन रद्द झालंय की प्रभागातल्या प्रत्येक प्रभागात जाईल तिथे सत्ताधाऱ्याला अपयश येत होतं. लोक रस्त्यावर बोलू लागले की रस्ते तुम्ही आत्ता दादा म्हणल्यासारखं की आता तुम्ही इथून जर गेलात की लास्ट एंड पर्यंत तुम्ही गेलात की चौकड कचरा गटार रस्त्यावर पूर्ण, की ती लोक शहरात आहे म्हणायला लाज वाटते त्या लोकांना. हेच प्रश्न लोकांना रस्त्यावर आणले आणि भारतीय जनता पार्टीचे जे काही उमेदवार होते त्यांना येऊ दिलं नाहीत प्रभागामध्ये. जनता एकवटली की आता याला नको, सत्तेतून बाजूला करायचं खंबीरपणाने ठरवलं होतं. आणि त्याच पद्धतीनं आमदारांना ही ओळखलं. शासकीय यंत्रणा त्यांच्या हातात आहे. पोलीसची गुप्तहेर त्यांच्याकडे रिपोर्ट आले, तुमच्या मीडियाचे रिपोर्ट आले की तुमच्या अगेन्स्ट ही आहे. आणि मग षडयंत्र त्यांनी रचला की आत्ता दादानं बऱ्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की गव्हर्नमेंटचं आणि इलेक्शन कमिशनचं नातं एक आहे. आणि इलेक्शन कमिशन इथलं महाराष्ट्रातच नाही देशातलं इलेक्शन कमिशन भाजप म्हणतंय तसं वागतंय. इथल्या आमदारांनी काय केले स्वतः त्यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांना बोलले. खरं त्याच्यात पॉइंट हेच आहे की 12 वाजता मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत भेट देतात आणि आदेश येतो 5 वाजता. काय गोडबंगाल आहे. हा लोकांचा रोष आहे. निश्चितच येणाऱ्या काही दिवसातच निलंगा नगर परिषदेची निवडणूक आहे आणि ते महाराष्ट्राचं लक्ष वेधणार आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार आहे. अरुण सय्यद, न्यूज अड्डा, लातूर, महाराष्ट्र.